हॅलो हॅलो हॅलो. चला थोडीशी घाई करा. चला या ठिकाणी पंचांना विनंती आहे. घड्याळाची वेळ देखील दर्शवते 10:56 अवधी झाला. जवळपास 11 वाजत आलेले आहेत. नाईट हा एक तर मॅच ऑन होते. इकडे पाहिलं तर पपन 11 पेठ या टीमला आपण पाहतोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान करंजाडे हा संघ. तर निश्चित पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी स्वागत केलं फलंदाजानं. तो सांगतोय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी संघाचा आणि व्यक्तिगत खातं खुलं केलंय फलंदाज दिनेश आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू अलॉंग द कारपीट. चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषे पार चौकार. या ठिकाणी स्कोरर हमजा खान कुठे असेल तर आमच्याशी संपर्क साधा. चला हमजा खान पा या ठिकाणी गुणलेखक हमजा खान. दिनेश आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. दिनेश विशेषतः कौतुक करावं लागेल. काय या ठिकाणी फलंदाजी करतो. बॅटीची लिडिंग एज अगदी पहा यष्टीरक्षकाला देखील चेंडू अडवता आला नाहीये. जिथे बॅटला देखील चेंडू व्रज झाला होता. कोणतीही धाव नाहीये. धाव गती जर पाहिली ना किंबहुना आपण पाहतोय बिन गडीपात 10 दुहेरी अंकामध्ये आपल्याला करंजाडे टीम आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय संघासाठी पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आपण पाहतोय हर्षद दाकीला. हर्षद एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडून गिरकी घेतली होती जिथे फलंदाजाला ट्रॅप मध्ये अडकवलाय. पहिला फलंदाज पहिला झटका टीम करंजाडे जय हनुमान या टीमला. काय कमबॅक केलाय. अगदी पहाडा पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. तदनंतर चौकार तत चेंडू सुरेख आणि अफलातूर पाहायला मिळाले. चेंज द पेस परिवर्तन ही तर खासियत राहिली या खेळाडूची. अनेक मैदानं गाजवली त्या खेळाडूनं. परंतु आज या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती आलाय आपला खेळ दाखवण्यासाठी. जय हनुमान करंजाडे या टीमला आपण पाहतोय. अगदी कळंबोलीपासून पाहायला तर 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे करंजाडे गाव आणि तिथून बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतोय. हर्षद काय गोलंदाजी करतोय. LIG अर्थात इंटर कॉलनी विभागातून च्या साईडनं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय सागर म्हात्रे. बघा हे देखील नाव चर्चेचं आहे. याही खेळाडूनं अनेक मैदानं गाजवली आहेत. डावकुऱ्या प्रतीचे खेळाडू आहेत. नैसर्गिक दृष्ट्या या खेळाडूचा खेळ हा खूप चांगला राहिला आहे. अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलंय. ओ काय चेंडू फेकलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ब्रह्मास्त्राचा वापर रिफ्ले ऍक्शन मध्ये देखील पाहू शकाल. अगदी बॅटचा फ्लो आधीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इतक्या वेगानं चेंडू केलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केला. धावगती आहे ना 1 गडी बाद 10 दुहेरी अंकामध्ये संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वायडिश यॉर्कर. काय चेंडू फेकलाय. पंचांकडे दात मागितली जाते. 3रे पंच रिफेर केलेत. पंचांना विनंती आहे 3रे पंच ऑन स्क्रीन वरती पाहतील. बघा डिसिजन इज पेंडिंग आहे. रिफ्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहतोय पंच या ठिकाणी या चेंडूची पाहणी करतायत. रेस ऑन द लाईन. तर परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आहे. वायडिश यॉर्कर पाहायला मिळतो. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावगती पाहतोय किंबहुना 1 गडी बाद 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो एक गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. अर्थात आपण पाहतोय कामोठे इनकडून मारा करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय हे दृश्य. घड्याळाची देखील वेळ पाहणं अगदी आपण पाहतोय 11 वाजून 2 मिनिटांचा अवधी झालाय प्रेक्षकांपर्यंत. किंबहुना आमचा आवाज पोहोचत नाही इथे बसलेल्या प्रेक्षकांमध्ये, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ही आवाज ऐकताय. पण रिवर्सही पटेम करण्याचा प्रयत्न होता जिथे पहा अगदी पंच देखील इशारा करतात इट्स अ कॉल वाईट आहे. हा चेंडू अवांतर आहे. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पहा ना निल्सन आकडा पाहायला मिळतोय. ट्रिपल 1 फोर्थ 1 पाहायला मिळत आहेत. 1-1-1-1 अगदी षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. एक गडी बाद झालाय. डबल 1 पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू परंतु पहा जिथे हाय थोडीशी पाहायला मिळते. पंचांकडे देखील पाहायला जात आहे, परंतु पंचांनी देखील या चेंडूला पाहायलाय जिथे एका चांगल्या चेंडूची सांगता निर्माण झाली आहे. 1 गडी बाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. प्रत्येकाला पाहतोय एक चेंडूचा सामना करत 1 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली पवन 11 पेट या संघाची आपण पाहतोय 1 गडी बाद 12 ही धावसंख्या. अगदी पहिल्या 2 चेंडूवरती आपण आपल्याला आक्रमण पाहायला मिळालं, पण त्यानंतर पहा ना काय कमबॅक केलाय. अगदी गुड्डू म्हात्रेला पाहतोय जो कामोटे इंकडून मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान करंजाडे टीम आपल्याला पाहायला मिळते मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे पहा चेंडूच्या वेगाला फक्त दिशा दिली. चेंडू होईल फरार. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. रिफ्लेक्शन मध्ये पाहू शकाल. वेट अँड वॉच. चेंडूची वाट पाहिली तर वाट लावली. फलंदाज ऑन फायर या मैदानावरती. बघा आम्ही उल्लेख करत होतो सागर महात्रेचा. अगदी तशी उल्लेखनीय कामगिरी देखील तो आता करू लागलाय. 1 गडी बाद 16 धावा धावफलकावरती. म्हात्रे टू म्हात्रे आपल्याला बॅटल पाहायला मिळते आहे. एकीकडे गुड्डूला पाहतोय तर दुसरीकडे सागरला पाहतोय. कामोटे इनकडून मारा करणारे गोलंदाज, परंतु पहा काय चेंडू होता जिथे फलंदाजाला देखील समजला नाहीये. का वेग देखील पाहायला मिळतोय. नियंत्रित मारा पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गुड्डू म्हात्रेचं. अद्याप चेंडू फेकतात 3. एक चेंडू वगळता मी म्हणेल गुड्डू म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली आहे. सागर म्हात्रेला झकडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. संघाची एकूण रणसंख्या पहा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. 1 गडी बाद 16 आणि 16 का डोला. आता माझी सटकली. मी तर म्हणेल यावेळी गोलंदाजाची सटकली की काय, परंतु या ठिकाणी सागर मात्रे थांबणार. तो सागर मात्रे काय तो थांबणाऱ्यापैकी नाहीये. त्याने बॅट आपली खुली केली आहे आणि अगदी पहा ना अगदी वळण घेतलं आणि चेंडूला देखील दिला फेकून अक्षरशः सीमा रेषा पार. चौकार. गोलंदाजी चांगली त्याहून चांगली फलंदाजी आपण पाहतोय. 20 धाव फलकावरती ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. राहुल भाऊ बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. हो चांगला चेंडू फेकलाय. खराब कामगिरी जिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. तथापि आपण पाहतोय 1 गडी बाद 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. 22 धावा होत आहेत. सागर मात्रे जरूर प्रयत्न करतायत. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉग ऑफ क्षेत्र निवडलाय. 1 धाव प्राप्त होते. चेंडूची उचल होईल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते आहे आणि एका धावेने संघाची एकूण रणसंख्या पाहू शकाल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 23. तर मुख्य मंचावरती आपण जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय देवीदास खेडकर साहेबांना देखील आपल्या
देवीदास केळकर साहेबांना देखील आपण मुख्य मंचावरती पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एक गडी बाद ऑन स्क्रीन वरती धावा पाहायला मिळत आहेत. 23 धावा धापलकावरती. पवन 11 फेट या संघाला पाहतोय फलंदाजी करत असताना. अगदी सलामीचा फलंदाज आऊट झाला तदनंतर सागर म्हात्रेनं जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारली आहे. 23-1 आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण त्यांच्या समवेत देवीदास केळकर साहेबांना पाहतोय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय विशालजी पोपडे साहेबांना देखील पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. खऱ्या अर्थाने यांना देखील कणबोलीच्या विकासाच्या कामासाठी भरपूर असे उपक्रम या ठिकाणी आपण पाहतोय कणबोलीमध्ये राबवलेत. आज आपण दोन्ही मान्यवरांना या व्यासपीठावरती पाहतोय. एकीकडे पाहिलं देवीदास केळकर साहेब नवरात्री उत्सव अगदी जोरात थाटामठामध्ये कणबोलीमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यानंतर विशालजी पोपडे अगदी आपण जर पाहिलं अगदी शालेय शिक्षण त्यांच्या काही अकॅडमी देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विद्यार्थी घडताना पाहायला मिळत आहेत. ते विशालजी बोबडे साहेब अर्थात सर म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. तेही देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तर नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज पहा रॉबिनला पाहतोय. जो संघासाठी 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. 1ला 24 आहे. 3रं षटक चालू असताना प्रतीक आणि सागर म्हात्रेला पाहतोय. जिथे अनमराकवरती प्रतीक आपण पाहतोय जो अद्याप देखील एखादा मोठा फटका सुचरू शकला नाहीये. परंतु पहा घुटना टेक और तमाशा देख. फक्त बघतच राहिला. चेंडू केलाय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. ऑन स्क्रीन रिप्ले मध्ये पहा गुडघा टेकवला तदनंतर या चेंडूला आसमान दाखवलं. अगदी हवेमध्ये आपण तात्काळ चेंडू पाहतोय. 6 हे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला घेऊन जातोय प्रतीक 30 या धावसंख्येवरती. अगदी बॉल पुरवायचा आयोजकांना विनंती आहे. बघा इथे बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज कदाचित पोचत नसेल कारण काही निर्बंध आहेत आवाजाचे. त्याच्या अभावी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु तुम्ही ही स्पर्धा घरी बसल्या देखील पाहू शकता. इतकं दर्जेदार क्वालिटीचं आपल्याला कामकाज या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. जी क्रिक या वेबसाईटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घरी बसल्या देखील आपण ही स्पर्धा पाहू शकता. एन्जॉय करू शकता. अगदी 3रं षटक घेऊन येतोय फलंदाज आपण गोलंदाज रॉबिनला पाहतोय. अगदी छोटासा रनअप आहे. ओहो का वेग आहे. पण तो या वेगावरती देखील तुटून पडलाय. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केलाय. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. स्विच हिट. आणखीन एक चौकार. काय 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 फटका सजवलाय. आता मात्र हा खेळाडू जोमात येऊ लागलाय. आता हा खेळाडू मात्र बहरू लागलाय. संघाला घेऊन जातोय 34. प्रतीकचा विचार केला ना तो 4 चेंडू मागे 11 या धावसंख्येवरती खेळतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. अगदी पहाणा पहिल्या काही चेंडूपर्यंत प्रतीक हा शांत होता. तो त्यानं दाखवून दिलाय शांतता ही वादळापूर्वीची शांतता होती. अगदी प्रतीक आता मात्र तुफान हाहाकार करतोय. डिस्पॅच चाललेत थोडंसं थांबलेत. अगदी आपण पाहतोय रॉबिन ऑन स्क्रीनवरती 24 जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु रॉबिनचा फटका फसला तो संपला. या ठिकाणी फटका फसला. प्रतीकचा खेळ संपला. 34-2. वा काय चेंडू फेकलाय. अगदी गंडवलाय मी तिला म्हणेल फसवलाय. अगदी पहा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं
नंतर जाळ्यामध्ये अडकवलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 34ला 2 आहेत जिथे आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो 34ला 2 आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर म्हात्रे अजून देखील खेळपट्टीवरती आहे. 4थ्या क्रमांकावरती लोकेश भगतला पाहतो आहे. अगदी आमचे काही मित्र देखील या ठिकाणी जोडलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. परंतु पहा मॅच आणि मॅचमध्ये पहा ना बाजी आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते आहे. कधी गोलंदाज वरचढ पाहायला मिळत आहेत तर कधी फलंदाज या ठिकाणी आपल्याला वरचढ पाहायला मिळत आहेत. तर निश्चितपणे आपण काही क्षणांमध्ये सिनेसृष्टीतले काही सितारे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहायला बॉलिवूडचे अध्यक्ष क्लिफर्ड भाई यांना देखील पाहणार आहोत. बघा आणखीन एक चेहरा आपल्याला या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती पाहायला मिळणार आहे. क्लिफर्ड भाई अगदी आपण पाहतोय बॉलिवूड सिने सृष्टीतले हे अध्यक्ष आहेत. अगदी त्यांचं देखील काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर हेच नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडीपात 35 ही धावा दापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी उदयजी पवार सूरजजी पवार यांना देखील पाहतोय. अगदी पहाणा यांचा देखील डीजे आता मात्र देशभर जगभर बोलू लागलाय. अगदी चला हवा येऊ द्या सेटवरती देखील यांचा सेटअप आम्ही पाहायला. अगदी विख्यात मालिका आपण टेलिव्हिजनवरती पाहता त्या स्टेजवरती देखील चला हवा येऊ द्या त्या स्टेजवरती देखील त्यांचा हा साऊंडअप आपण पाहायला. त्याचे सर्वे सर्वा उदय पवार सूरज पवार यांना आपण पाहतोय. तर हे मॅच काय रंगली आहे. रॉबिन वेलचं कौतुक करावं लागेल. जरूर कमबॅक केलं आहे. जरूर त्याला चौकार पाहायला मिळाला परंतु कमबॅक केला आहे. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजच्या बहुल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल हर्षल म्हात्रेला पाहतोय. बघा हा देखील खेळाडू वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. अगदी आपण पाहतोय जय हनुमान करंजाडे टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. पवन 11 फेट त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट मॅच कॅप्टन तयार राहायचं आहे. कालभैरव कलंबोली विरुद्ध जय बजरंगबली मोठा खांदा दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न होणार आहे. धन्यवाद. बघा ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ना त्या सिनेसृष्टीतील अर्थातच अभिनेते नेते अर्थात बॉलिवूड चित्रातील ते अध्यक्ष आहेत चिलफट यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अगदी बघा त्यांचा गाड्यांचा ताफा देखील हळूहळू या ठिकाणी इथे येऊ लागला आहे. परंतु पहा काय या ठिकाणी चेंडू फेकला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मी म्हणेल अगदी शेवटच्या काही क्षणाला चेंडू भूमीला दान झालाय. 36 धावा धावफलकावरती 2 गडीबाद 36 धावा धावफलकावरती. हर्षल म्हात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना कामोटे इनकडून मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेश आणि सागर म्हात्रे जोडी पाहायला मिळते आहे. लोकेश भगत बघा अगदी आपण पाहतोय काही आमचे मित्र परिवार देखील पाहायला मिळेल. कारण इंटर कॉलनी विभाग म्हटलं ना इथे भरपूर असा प्रचंड जय समुदाय आपल्याला प्रवीणजी टेंबे माथाडी वर्ग पाहायला मिळेल. ट्रान्सपोर्ट वर्गातील लोक काही पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय 2ला 36 आहे. षटक क्रमांक 4 चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे हर्षलचा. हो काय चेंडू फेकलाय. अगदी पहा चेंडू समजला देखील नाहीये. चेंज ऑफ द पेस परिवर्तन तुम्हाला हे तर करता येणं गरजेचं आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि ते अगदी करून दाखवतायत गोलंदाज. वा काय जबरदस्त गोलंदाजी. अगदी स्टेप ऑफ झाले होते. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा स्लोवर प्रतीचा चेंडू फेकला. कौतुक करावं लागेल. 36ला 2 आहेत. हर्षल म्हात्रेला आपण पाहतोय. वाडी शॉर्कर तितक्या चांगल्या पद्धतीनं या चेंडूला खेळून काढलाय. ऑल ऑन द कार फीट लॉगआउट क्षेत्र निवडलंय जरूर परंतु चेंडूची उचल होते फेकी होते तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. 2ला 37
षटक क्रमांक 14 चालू असताना आपण पाहतोय ऑन स्क्रीन लोकेश भगतला. अगदी आपण पाहतोय लोकेश ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षद म्हात्रे कामोटे एंडकडून अर्थात करजांडे एंडकडून मारा करताना पाहायला मिळतोय. ओहो फक्त फायतच राहिलाय. ऑफ साइड द स्टंप थोडस दूर वरती काय गोलंदाजी केली जाते. रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. लाईन चांगली आहे. या गोलंदाजाकडे गुड लेंथ आहे. त्यानंतर वायडी शॉर्कर आहे. वाह काय बॉल फेकलाय. अगदी लाईन टू लाईन गोलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल. 2:37 अगदी 2:37 पाहतोय. षटक क्रमांक 14 चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षद म्हात्रे पंचांकडे दात मागिले जाते. लोकेश भगत पाहतोय एक उंच भरासा खेळाडू. अगदी बॉल चेक केलाय. इथे फेअर डिलिव्हरी दाखवते. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय. चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हर्षदचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा दिलेत. काय गोलंदाजी आहे. जी अर्थानं विश्वास दर्शवला ना तो विश्वास मित्रपणे सार्थक ठरवलाय. तर याच दरम्यान एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व ज्यांचं शुभागमन होत आहे. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे अर्थात क्लिफर्ड पुटमॅन सर यांचं मोस्ट वेलकम आपण करूया. खऱ्या अर्थाने फिल्म सिटीचे सदस्य आणि अध्यक्षपदावरती देखील ते आहेत. बॉडी पदावरती आणि त्यांचं इथं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. द गोल्डन मॅन क्लिफर्ड पुटमॅन सर वेलकम वॉर्म वेलकम. एमएलए ट्रॉफी आमदार विक्रमदादा पाटील चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आने वाले मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते हैं और आभार भी व्यक्त करते हैं. अगदी पहा ना अगदी सिनेसृष्टीतील काही चेहरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेक्षकांपर्यंत आम्ही आवाज पोचवू शकत नसेल परंतु ज्यांना ज्यांना यांना पाहणं योग आला असेल ना ते देखील म्हणत असतील की ही स्पर्धा यशस्वी आहे. अगदी गोल्डन मॅन आपण पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि व्यासपीठावरती. निश्चित अनेक वेळा दादांकडून समाजसेवा देखील झाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवा आम्ही पाहिली आहे. क्लिफर्ड पुटमॅन सर समाजसेवक म्हणून ओळखले जातात आणि फिल्म सिटीमध्ये त्यांचा देखील रुतबा आपण खूप सुंदर पाहिला आहे. फ्रॉम ठाणे वेलकम. सिनेसृष्टीतील हे सितारे आज व्यासपीठावरती येऊन 4 चांद या स्पर्धेला लागल्या. राहुलदादा बोर्डे यांच्या माध्यमातून मी क्लिफर्ड पुटमॅन सर इनका हार्दिक स्वागत करता हूँ. निश्चित अगदी आपण पाहतोय 39 सालात 3 गडी बाद 39 4 षटकांचा खेळ संपलाय. जय भोईरला आपण मैदानामध्ये पाहतोय जो आता नुकताच मैदानामध्ये प्राचारण झालाय. गोलंदाज आपण पाहायला मिळेल रॉबिन वेलला पाहतोय. ज्यानं एक षटक फेकलं होतं तिथे किंबहुना फक्त 12 धावा दिल्या होत्या. 1 विकेट देखील मिळवला होता तो रॉबिन आपण पाहतोय. अगदी 39 धावा होताना पाहायला मिळत आहेत. पवन 11 पेठ या टीमची आपण पाहतोय. अगदी जय भोईरला पाहतोय. त्यानंतर लोकेशला पाहतोय ऑन स्क्रीनवरती. लोकेश 39ला 3 षटक क्रमांक शेवटचं. का वेग आहे बघायचा. तात्काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झटका क्रमांक 4 बसलाय टीम पवन 11 फेट या संघाला. चला नेक्स्ट मॅच कॅप्टन कालभैरव कलंबोली आणि टीमला फाईट करतील मोठा कांदा. बोथ द टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि सन्माननीय पाहुणे क्लिफर्ड पुटमॅन सर यांच्या शुभ हस्ते तो टॉस थोड्याच वेळामध्ये होणार आहे. थँक्यू. अगदी 6व्या क्रमांकावरती आपण आता मात्र प्रथमेशला पाहणार आहोत. अगदी 39ला 4 आहेत. आपण पाहतोय पप्पन 11 फेट या टीमला पाहतोय. दादांच्या समेत व्यासपीठावरती रवी भाऊ अहिरे, संदेशबाई पाल, बोणी भाऊ यांचं देखील शुभागमन झालंय. मी सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो एमएलए ट्रॉफी 2026च्या या दुसऱ्या पर्वामध्ये. वेलकम वॉर्म वेलकम अँड मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतो रॉबिन वेल कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 39ला 4 आहेत.
पर अलॉंग द कार फीट जे स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू आलाय, एक धाव मिळतीये. इथे नकारात्मक कॉल पाहायला मिळतोय. विश्वास दर्शवला जयवरती. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 40ला 4 आहेत. षटक क्रमांक 5वं चालू आहे, अर्थात शेवटचं लॉक षटक आहे, हाणावरीचं षटक आहे. अशा या षटकामध्ये जय, ज्याच्या नावामध्ये जय आहे. हो, परंतु पहा टप्पा पडल्यानंतर देखील चेंडू घरकन गिरकी घेतोय. काय खासियत आहे या गोलंदाजाची. अगदी पहा लेग स्पिन, ऑफ स्पिन. विशेष कौतुक करावं लागेल. विशेष कौतुक याच्यासाठी ना, जो विश्वास दर्शवलाय ना, तो विश्वासार्थक ठरवतोय. त्यानंतर पहा काय पुन्हा एकदा गोलंदाजी. कधी स्लोवर प्रतीचा चेंडू पाहायला मिळतोय, कधी आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय, तर कधी एखादा जोरातचा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी 6 चेंडू 6 वेगवेगळ्या पद्धतीनं फेकायची लिलया कामगिरी म्हणून रॉबिन यावेळेस करतोय. पुन्हा एकदा पहा हवाईमध्ये चेंडू, परंतु या चेंडूला दाखवलंय आसमान. आणि होय, सांगतो या ठिकाणी फलंदाज छत्रपतींचा छावा. या मिळाल्या तब्बल 6 धावा. ठीक आहे, षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जिथे आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. 46वा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रॉबिन 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 आपण पाहतोय भारतीय संघाचा रॉबिन उत्तप्पा. पण यावेळेस रॉबिन वेल आहे आणि तो वेल कामगिरी करताना देखील पाहायला मिळतोय. 2 विकेट मिळवल्यात त्यानं. फिरकीचा जादूगार आहे, पण तो वेग पहा किती सुरेख आहे. जिथे पॅडवरती चेंडू आदळताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस, डेफिनेटली पंच इशारा करता लेग बिफोर लेग बाय. 47 अर्थातच 47 धावा झालेत. 48 धावांचं मी तर म्हणेल एक आव्हानात्मक आव्हान असेल. अगदी 30 चेंडू मागे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम. जय हनुमान कनझाडे या टीमला. तर चला, कलंबोली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न होणार आहे. कलंबोली संघाचा कॅप्टन मोठा कांदा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर विनंती करेल कलंबोली संघ काल भैरव आपला संघनायक नाणेफेकीसाठी पाठवायचं आहे. आणि आज ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली आहे ते अर्थात मुंबई समाजसेवक, अनेक वेळा अनेक क्षेत्रामध्ये समाजसेवा करणारे अन्नदाते, मग त्या हॉस्पिटलमध्ये फ्रूट सेवा असेल, एखाद्या कार्यक्रमामध्ये शिबिर असेल, अशा अनेक कार्यक्रमात क्लिफर्ड पुटमॅन सर यांचं मोठं योगदान असतं आणि म्हणून त्यांना सोशल वर्कर अर्थात समाजसेवक या नावाने ओळखलं जातं. पुन्हा एकदा काल भैरव कलंबोली संघाचा जो संघनायक आहे, आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. कालभैरव कलंबोली संघाचा संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, आपण नोंद घ्यायची याची. टॉससाठी संघनायक आपण लगेच पोहोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. हॅलो, चला दोन्ही टीमला सातत्याने आम्ही विनंत्या करतोय की
कळंबोलीचे या ठिकाणी आलं बॅटर पाठवून द्यायचे जे हनुमान करंजाडे या टीमला विनंती आहे की आपण आपलं फलंदाज या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. अच्छा, या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय खऱ्या अर्थानं. पप्पन 11 या टीमला या धावांचा पाठलाग करायचा आहे. पहा आपण पाहतोय जे हनुमान करंजाडे टीम आपण पाहतोय क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पप्पन 11 या टीमला आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. धडधाकड जोडी, आक्रमक शैलीची जोडी मैदानामध्ये स्वरूप आचरण झाली आहे. 46 धावा उभारल्यात. 47 धावांचं या ठिकाणी आव्हान पेलायचं आहे. मित्रांनो आपण पाहतोय आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 ही क्रिकेटची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दिवस क्रमांक 1 आज आपण पाहतोय आणि आजच्या दिवस रात्रीमधली पहिल्या फेरीतील तिसरी मॅच या ठिकाणी आपल्याला चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. जवळपासून 11 वाजून जर पाहिलं तर 28 मिनिटांचा चौथी झाला आहे. अजून देखील आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय चालू सामना जय हनुमान करंजाडे त्यांच्या विपक्षी आपल्याला पाहायला मिळतोय पप्पन 11 पेठ या टीमला आपण पाहतोय. तर जे हनुमान करंजाडे टीमचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ओके, तर 46 उभारल्या. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामाची जोडी मैदानामध्ये आलाय. एकीकडे रॉबिन वेलला पाहतोय तर दुसरीकडे हर्षल महात्रेला पाहतोय. रॉबिन वेल छोटा पॅक बडा धमाका अगदी पाहू शकाल. गोलंदाजीमध्ये धारदारपणा, त्यानंतर बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाह, क्रिकेटचं मादक सौंदर्य. फक्त अगदी पहाण असलेली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्यानं चेंडूला पुश केलं, ढकललं. त्यानंतर या मैदानावरती अगदी रात्रीच्या क्षणाला धावा चोरल्यात. अगदी बघा, तुम्हाला धावा चोरता येणं गरजेचं आहे. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली या मैदानावरती रॉबिनची. संघाचं खातं कोलं केलं. श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल पप्पन 11 फेट या टीमला 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच 30 चेंडू मागे 48 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू मागे जिथे आपण पाहतोय पहिल्या चेंडू मागे 3 धावा वसूल केल्यात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जय. प्रभात अंबोरीला पाहतोय. अगदी आपण पाहतोय काळभैरव कळंबोली या संघाचं नेतृत्व करतोय. अगदी पहा शॉट ऑफ द नाईट. काय क्रिकेटचा क्लास दाखवलाय. वाह, जबरदस्त अफलातून बॅट मधून साऊंड पाहणं किती स्वीट आलाय. रिफ्लेक्शन मध्ये पाहू शकाल. वाह, क्लासिकल क्लासिकल क्लास 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 क्रिकेटचा दर्जा ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती. हर्षल मात्र काय बॅटिंग करतोय. आल्याबरोबर आपली स्वतःची ओळख दाखवून देतोय. होय, तो सांगतोय मी याच्यासाठीच ओळखला गेला जातो. अगदी पहाणा पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, चेंडूला आसमान दाखवलाय. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पप्पन 11 पेठ या टीमला आपण बॅटिंग करत असताना पाहतोय. ओ, पुन्हा एकदा चेंडू चांगला फेकलाय जिथे यष्टीरक्षकाला देखील चेंडू नीटसा गॅदर करता आला नाहीये.
जिथे आपण पाहतोय ऑफ द बॅटीला फ्रज झालाय, जिथे एक धाव पाहायला मिळते. एका धावेला संघाची एकूण रणसंख्या पाहू शकाल. विन गडी बाद 10 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. पण अशा या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात रॉबिन आणि हर्षलनं. परंतु पहा इथे देखील फटका चांगला सजवलाय. एक टप्पा पडल्यानिशी चेंडू गेलाय टकनिशी सीमारेषे पार, चौकार. रॉबिन काय बॅटिंग करतोय, छोटा पॅक बडा धमाका आहे. अगदी पहा मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. गोलंदाजीमध्ये देखील वर्चस्व, तर बॅटिंगमध्ये देखील तो क्लास दाखवतोय. संघाला घेऊन गेलाय 0 गडी बाद 14 या धावसंख्येवरती. ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट आपण पाहतोय. अगदी काय मॅचेस होत आहेत, एकाच गावातील आहेत, एकाच गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतोय. ओहो आउटसाइड आउट स्टंप, पंचांकडे दाद. अति उत्साह चाहता पहा टीमचा, अति उत्साह चाहता आणि आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. अगदी पंच पहा नीटसे चेंडूला पाहतात, तदनंतर इशारा करतायत. वा परफ्यूम डिलेव्हरी, काय चेंडू फेकलाय. आउटसाइड आउट स्टंप, थोडंसं कंची दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय जयच्या माध्यमातून. 14ला 0 आहेत. षटक क्रमांक पहिला चालू असताना आता मात्र जय कमबॅक करू लागलाय. ओपन 11 आपण पाहतो बॅटिंग करते. करंजाडे टीम आपण पाहतोय. कणबोलीपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असलेले करंजाडे गाव आणि करंजाडे टीम आपल्याला पाहायला मिळते संघर्ष करताना. परंतु पहा इथे शॉट काय सजवलाय, चेंडूला फेकून दिले सीमारेषे पार, चौकार. 18 धावा दाबल का. थैंक यू सो मच. तो आखिरी मुकाबले का टॉस यहाँ पर किया जाएगा. हमारे आज के मुआजिज मेहमान, खास मेहमान ने जिनका जिक्र किया कि दानशूर व्यक्तिमत्व जिनके द्वारा समाज सेवा की जाती है, सोशल वर्कर क्लिपर्ट पुटमैन सर, जो राहुल भाऊ बोर्डे के बहुत ही दिल के करीब है, खास है. उनके शुभाश से यहाँ पर टॉस किया जाएगा. कलम्बोली बनाम मोटा खांदा का मुकाबला. टॉस कॉलिंग, मोटा खांदा टॉस कॉलिंग, हेड एंड टेल. कॉइन स्पिन होगा यहाँ पर. टेल कॉल किया है मोटा खांदा ने. हेड कलम्बोली टॉस जीती है. कलम्बोली संघ टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय फिल्डिंग करून. कसं वाटली स्पर्धा, राहुल दादांचं आयोजन आणि सुंदर अशी स्पर्धा, काय म्हणाल? स्पर्धा छान आहे आणि या स्पर्धेवरचं आम्ही पण एक घटक आहोत सध्या तरी. थैंक यू सो मच. कलम्बोली ने टॉस जीतकर गेंदबाजी का ये निर्णय चुना है. धन्यवाद क्लिपर्ट पुटमैन सर. यहाँ पर थोड़ा सा मैच का आनंद लीजिए. उनका सम्मान थोड़ी देर में किया जाएगा. फिलहाल वो मैच का लुत्फ लेंगे और फिर से एक बार चलते कमेंट्री बॉक्स में जहाँ पे न्यूज़ है कलम्बोली ने टॉस जीता है अगले मुकाबले में और गेंदबाजी चुने. आइए सुनते फिर से एक बार हमारे साथी कमेंटेटर चिकू सर को. धन्यवाद. हॅलो, अगदी आपण पाहतोय 1 गडी बाद 18 धावा होताना पाहायला मिळतात. 24 चेंडू मागे 30 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर या अगोदर आपण आवाज ऐकला ना प्रवीणचे टेंबे सरांचा. अगदी सूत्रसंचालन देखील खूप चांगलं करत आहेत. अगदी आपण पाहिलं तर PPLची अर्थात पनवेल प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली ना, तिथे तुम्ही एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ देखील पाहिला असेल किंवा किंबहुना काही खेळाडूंनी तिथे एक अनाऊन्समेंट देखील पाहिली असेल. समालोचकांना या ठिकाणी लकी समालोचकांना बाईक, आणि मला वाटतं तो भाग्यविधाते आहेत. अगदी 2 वेळा एकाच समालोचकाला 2 व्हीलर बाईक मिळाली आहे. अगदी त्यांनाच अर्थातच आपण प्रवीणजी टेंबेंना आपण पाहतोय. व्यासपीठावरती समालोचन देखील खूप चांगली करतात. मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्यांचं समालोचन होतं. आज जर पाहिलं मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगरामध्ये देखील ते या ठिकाणी समालोचन करतात. पूर्ण रायगडामध्ये, पनवेलमध्ये देखील सातत्यानं त्यांचा आवाज, हर एक नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा असो किंवा अगदी दिवस पाळीची या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा असो, त्याचं समालोचन खूप चांगले करतात. परंतु नाव बॅक टू क्रिकेट. आता मात्र कमबॅक केलं जाईल का असा प्रश्न विचारला गेला जातोय. पहिल्या षटकामध्ये ना मी तर म्हणेल धावांचा पाऊस पाहायला मिळाला. 18 धावा आल्याच जरूर, परंतु इथून मात्र कमबॅक करावं लागेल. इथून मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र कट रचावे लागतील.
कट रचले गेले जातील का? कारण या मैदानावरचे इतिहास असे राहिलेत ना, कमी कमी धावसंख्येचे सामने नेहमी उत्कंठावर्धक पाहायला मिळालेत. तोही सामना हाही सामना तशा पद्धतीने पाहायला मिळेल का? वाह, जबरदस्त क्रिकेट. दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. बघा, याचं नाव तर क्रिकेट आहे. तुम्ही चांगल्या चेंडूंना सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. अगदी हे नेमकं ओळखलंय हर्षदनं. अगदी चांगल्या चेंडूला सन्मान दिला, केवळ पुश केलं, स्ट्राईक रोटेट केलं, एक धाव प्राप्त केली. 19 धावा धावफलकावरती. समीकरण पाहू शकाल, 22 चेंडू आणि 29 धावांची गरज. रॉबिन वेल कामगिरी करतोय, चांगली कामगिरी केली आहे. अद्याप 11 धावसंख्येवरती खेळतायत. फुल टॉस रॅफ रचलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. मछली जाल में फसी. पहिला झटका लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच पपन 11 पेट या टीमला. रॉबिन वेल आउट झालेत. हताश निराश पावलांनी आता मात्र आपल्या चंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज जय पाटील. अगदी पहा, संघासाठी पहिलं, संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि काय कमबॅक करतात. अगदी पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल झाल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय गुड्डू म्हात्रेला. अगदी गुड्डू म्हात्रेनं देखील एक षटक फेकलं होतं, त्याच्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. थोडं स्पीडअप करा, ते पंचांना आम्ही सातत्यानं सांगतोय, थोडंसं स्पीडअप करा, थोडीशी घाई करा. अगदी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला आहे पहिल्या 4 षटकांसाठी. तिथे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हे संपवायचे आहेत. अगदी पहा, मॅच 21ला 29 झाल्यात. एक खेळी बाद 19 धावा धावफलकावरती पाहतोय. पप्पन 11 फेट या टीमच्या धावा. जय हनुमान करंजडे टीम या धावा डिफेन्स करेल काय? परंतु क्षेत्ररक्षक तनात रनआउटची संधी, डायरेक्ट टू हिट. परंतु पहा, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांचं काम वाढलंय आता. अगदी आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती रिफ्लेक्शन मध्ये स्लो पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन इज पेंडिंग अँड कंप्लीट इज रन, नोट आउट. ती कंप्लीट झाली आहे. एक धाव प्राप्त होईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. स्क्रीनवरती आपण पाहतो एक कडी बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जरूर पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजसाठी तयार होत आहेत. जय पाटील, परंतु फटका काय चांगला सजवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. आता मात्र मजा येऊ लागली आहे. क्षेत्ररक्षण करणारे टीम आता मात्र हळूहळू या सामन्यामध्ये शिरकाव करू लागली आहे. का मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. तिथे पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर जय येतात आणि काय गोलंदाजी करतायत. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी मिळत आहेत. कमबॅक केलं गेलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहायला क्षेत्ररक्षण करणारी जय हनुमान करंजाडे टीम अगदी पहा एकत्र येत आहेत. टीम मीटिंग या ठिकाणी घेतली गेली जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आता मात्र विचार पडला असेल नेमकं चुकताय कुठं. अगदी आपण पाहतोय जय पाटीलचं कौतुक करावं लागेल. रॉकी म्हात्रे येत आहेत खेळपट्टीवरती. आपण पाहतोय रॉकी म्हात्रे येताना पाहायला मिळत आहेत. 20ला 2 षटक क्रमांक 2 चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून देखील 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. संकटामध्ये सापडले टीम आता. पप्पन 11 फेट ही टीम आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय सिने सृष्टीतील
अगदी आपण पाहतोय किलफर्ड भाई फुटमॅन अगदी गोल्डन मॅन म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे. त्यांची स्टाईल पहा, त्यांचं सौंदर्य पहा, अगदी प्रेमामध्ये पडावं असं हे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. बाईंचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आपण पाहतोय रविभाऊ अहिरे यांना देखील पाहतोय, संदेश भाई पाल यांना देखील पाहतोय आणि बोनी भाऊ यांना देखील पाहतोय ऑन स्क्रीनवरती अर्थात व्यासपीठावरती. काय षटक फेकलाय, 2 धावा दिल्यात, 2 विकेट देखील मिळवल्यात आणि सामन्यामध्ये मित्र म्हणे शिरकाव केलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 ही धावसंख्या किंबहुना अजून देखील आपण पाहतोय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. का मॅच रंगली आहे. अगदी पहा, पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. असं वाटलं की सहजरित्या बॅटिंग करणारी टीम अर्थातच पप्पन 11 फेट ही टीम सहजरित्या मॅच जिंकेल. परंतु जय येतात, काय गोलंदाजी करतात, फक्त 2 धावा देतात, गोल्डन शतकाची सांगता निर्माण करतात आणि या सामन्यामध्ये मी म्हणेल अजून देखील चुरस निर्माण करतात. अजून देखील मॅच संपलेले नाहीये. 18 चेंडू 28 ची गरज, 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद 20 धावा. कोण जिंकणार. इकडे पाहिलं जय हनुमान कर्जडे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थात विपक्ष आपल्याला पाहायला मिळते आहे पप्पन 11 फेट. मॅच खूप चांगली आहे, मॅच मध्ये मजा येईल यात मात्र शंका नाही आहे. 2ला 20 आहेत. षटक क्रमांक 3 षटक घेऊन येतात लोकेश. पाहायचं लोकेश काय करतील. एलआयचे इंकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. ऑन स्क्रीनवरती आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय गुड्डू म्हात्रेला. गुड्डू काय करेल, परंतु गुड्डूचा वार फसलाय का. जिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक खतरा. झटका क्रमांक 3 बॅटिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगात येऊ लागली आहे. ही मॅच आता मात्र क्रीडा रसिकांना आवडू लागली आहे. आता मात्र यूट्यूबवरती देखील जे लोक पाहतात ना ते देखील आता मात्र उत्साहित झालेत हे मॅच पाहण्यासाठी. का मॅच रंगली आहे. एकीकडे पाहिलं ना आपण रॉकी म्हात्रेला पाहतोय, अजून देखील तो खेळपट्टीवरती आहे. 48 धावांचा पाठलाग करत असताना जिथे आपण पाहतोय जय हनुमान कर्जाले टीमला काय या ठिकाणी कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 दिल्या आणि तिसऱ्या षटकाची सांगता निर्माण करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. वाट बॉलिंग, वाट कमबॅक, काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळत आहे. विकी म्हात्रे आलेत 5व्या क्रमांकावरती, विजय म्हात्रे आलेत. अगदी विजय म्हात्रेला पाहतोय, चेंडूची चाचपणी करतायत, पहाणी करतायत. ऑन स्क्रीन एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनय शिलार यांना पाहतोय. 20ला 3 आहेत. गोलंदाज लोकेश कमबॅक करून देतील काय, कमबॅक करतील काय. संकट मोचक म्हणून कोणता फलंदाज उभा राहील पप्पन फेट 11 या संघासाठी. वाट फरफून डिलिव्हरी, काय सुरेख चेंडू फेकला होता सांघिक स्वरूपात. आणखीन एक फलंदाज बघेल घरचा रस्ता. आले भरत, गेले 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 परत. वाह, व्हॉट बॉलिंग, व्हॉट परफॉर्मन्स, जबरदस्त आणि अफलातून. एसटी रक्षकाची चर्चा करत होतो आणि एसटी रक्षकाने त्याची भूमिका देखील चांगली पार पडली आहे. खेळपट्टीवरती आपण आता मात्र पाहणार आहोत विक्कीला पाहतोय. विकी देखील मैदानाकडे आगखुस होताना पाहायला मिळतोय. जय हनुमान कर्जाली टीम काय या ठिकाणी कमबॅक करते आहे, जबरदस्त आणि अफलातून. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पप्पन 11 पेठ हा संघ संकटामध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विकी डाकीला पाहतोय. बघा विकीने देखील अशा सिच्युएशनला कित्येक वेळा अशा स्वरूपामध्ये मॅचेस बाहेर काढले आहेत. अशा वेळा अशा सिच्युएशनला त्यानं आपल्या संघाला सामने जिंकून दिलेत. परंतु विकी काय करेल. तत्पूर्वी आपण पाहतोय लोकेशला काय गोलंदाजी करतोय. अगदी तो आउटसाइड द स्टंप थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला गेला जातोय लोकेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ऑन स्क्रीनवरती पाहतोय. 4ला 20 आहेत.
अगदी पहा अजून देखील 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. धन्यवाद. या दरम्यान अतिथी कक्षामध्ये विराजमान आपले खरं तर राहुलजी बोर्डे यांचे निकटवर्ती आणि समाजसेवक क्लिफर्ड पुटमॅन यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करण्यासाठी मी राहुलजी बोर्डे यांना विनंती करतोय. नितीनजी जोशी साहेब खरं तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अगदी आगळीवेगळी स्टाईल पाहायला मिळते, कारण हिंदी सिनेसृष्टीवरती बॉडीवरती आहेत. नक्कीच रिसर्चनुसार माहिती पडलं आणि आज त्यांची उपस्थिती आपल्या मैत्री खातर या आपल्या हक्काचा आमदार चषक या 2026 मध्ये दुसऱ्या वर्षात पाहायला मिळते. जरा जोर से तालियां बजाइए. हमारे राहुल जी बोर्डे इनके मित्र हैं और आमदार ट्रॉफी में आज उनकी पेशकश और उनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है सबकी ओर से. थैंक यू सो मच. समाजसेवक आहेत आणि सातत्याने प्रत्येक वेळेला मैत्रीपूर्ण नातं त्यांच्या माध्यमातून जपलं जातं आणि ही मैत्रीची बांधिलकी, सामाजिक बांधिलकी अशा प्रकारे त्यांच्या वतीनं त्यांना देखील आपण आपल्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तदनंतर आदरणीय रविभाऊ अहिरे यांचं स्वागत करण्यासाठी देखील मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सुदर्शनजी यांच्या शुभ हस्ते आपण रविभाऊंचं या ठिकाणी मान सन्मान करूया. कारण या 4 दिवस आणि रात्रीमध्ये गतवर्षी आपण पाहिलं होतं राहुल भाऊ बोर्डे ताफ्याच्या ताफ्यांना मैदानाच्या चहूबाजूला. हे प्रेम आहे मैत्रीतलं, हे प्रेम आहे तुमच्या चांगल्या कामांची पोचपावती आहे, हे कौतुक आहे आणि म्हणूनच पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला या क्षणाला पाहायला मिळते. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आमचे अतिथी संदेशभाई पाल यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल अनिकेत अडसुळे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संदेशभाई पाल यांचं मान सन्मान करायचं आहे. वेळात वेळ काढून आज खरं तर त्यांची उपस्थिती या आपल्या हक्काच्या आमदार चषकासाठी लाभली आहे. आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि या आनंदामध्ये खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहात आणि म्हणूनच आपल्या या ठिकाणी आदरातिथ्य मानसन्मान बोनी भाऊंचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेल रुपेश दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बोनी भाऊंचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, आपल्या कामाची पोचपावती हे आपले सवंगडी, आपले मित्र, आपले बाळगोपाळ आपल्याला देत असतात आणि या सगळ्या भूमिका निभावत असताना राहुलजी बोर्डे यांच्या माध्यमातून त्यांचा मित्र परिवार त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेला मोठं करण्यासाठी येत असतात. म्हणून आम्ही खरं तर हा छोटासा सन्मान आहे. येणारी प्रत्येक अतिथी ही आमच्यासाठी फार मोठी आहे आणि या छोटेखानी स्वागत समारंभाला आपण नक्कीच हृदयात सामावून घ्या. ज्याप्रमाणे आपलं मैत्रीचं नातं हृदयाशी जोडलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण सातत्याने राहुलजी बोर्डे आणि तदनंतर विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आणि समाजामध्ये जिथे जिथे तुम्हाला समाजसेवेची संधी मिळेल, जिथे जिथे तुमची मैत्री होईल, तिथे तिथे तुम्ही मैत्रीच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुमची पावलं टाकत राहा. अशा सगळ्या गोष्टी आज या 4 दिवस आणि रात्री मॅचेसमध्ये आपल्या हक्काचा आमदार चषकमध्ये पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे. कारण राहुल भाऊ बोर्डे विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचं प्रेम तितकं अफाट आहे, ज्या प्रेमाखातर प्रत्येकजण आज या व्यासपीठावरती या स्पर्धेला, या ट्रॉफीला भेट देत आहे. सर्व पाहुण्यांचं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची, ही स्पर्धा आहे तुमच्या आमच्या आवडीच्या खेळाची, ही स्पर्धा आहे आपल्या मैत्रीची आणि ही स्पर्धा आहे सामाजिक बांधिलकी जपण्याची, कलाकारांना पुढे घेऊन जाण्याची, खेळातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची आणि या सर्व गोष्टी राहुलजी बोर्डे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही एक आनंदाची गोष्ट. पनवेलच्या पंचक्रोशीमध्ये एक नवा सितारा समाजसेवेच्या माध्यमातून पावलं टाकत आहे आणि त्याची पावलं या सलग दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे राहुलजी बोर्डे यांचे सर्व मित्रपरिवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो
चला थोडीशी घाई करा, खूप वेळ घेतला गेला पंच, खूप वेळ घेतला गेला या सामन्यासाठी, खूप 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 वेळ. या ठिकाणी आपण पाहतोय 22-5 आहे, 3 षटकांचा खेळ संपलाय. अजून देखील 12 चेंडू 26 धावांची गरज गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू वरती या 4 धावा अर्थात फायफर मिळालाय, 5 धावा धापलकावरती. बघा, हे तर क्रिकेट आहे, होत्याचं नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अगदी पहा, अगदी सुरळीतपणे चाललं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं, परंतु एक चुकीचा चेंडू आता मात्र भरपूर काही सांगून जातो आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज अजून देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. पवन 11 फेट ही टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना गोलंदाजाकडून चुकी केली आहे, परंतु नंतर काय कमबॅक केला आहे. अगदी थोडंसं दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू 21 धावांची गरज, 27-5 आहेत. अगदी आपण पाहतोय चौथं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज आपल्याला मैदानावरती ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. विजय महात्रे यांच्या नावामध्ये विजय आहे ना, ते विजय महात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पहा, पुन्हा एकदा लाईन भरकटत असताना नशिबाचा चौकार मिळेल काय, परंतु प्रयत्न हे पहा जिकरीचे होते. अगदी पहा, प्रयत्न शेवटपर्यंत लाजवाब. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. तदनंतर या चेंडूवरती धावून काढल्या त्या तब्बल किंबहुना आपण पाहतोय 2 धावा कुठून काढल्या, म्हणजे 2+1 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अगदी पहा, होत्याचं नव्हतं झालंय करंजडे या टीमचं, परंतु फटका चांगला सजवलाय का, एलिमिनेशन देता आलं नाहीये. अंतर गाठण्याऐवजी फक्त उंची गाठली. फलंदाज बॅक टू डग आउट. प्रथमेश कैकाडी चेंडू खाली आलेत. 6वा झटका या ठिकाणी आपण पाहत पफन 11 पेट या टीमला बसलाय. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 30-6 आहेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय काय या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आहे. अगदी काही अवघाडीचे चेंडू जर पाहिले ना खराब, तर नंतर कमबॅक. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी आणि हाय क्वांटिटी दाखवावी लागेल. अगदी पहा, लॉग ऑन लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये 10 चेंडू आणि 18 धावांची गरज अजून देखील आपण पाहतोय. कर्जरे टीम येणं ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. 8व्या क्रमांकावरती कल्पेश महात्रे आलेत, रुपेश महात्रे आलेत. अगदी पहा, जिथे पर्याय म्हणून कोणी नसताना तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. अगदी स्वतः उत्तर म्हणून उभे राहील काय. 36-6 आहेत. 10-18ची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय जय पाटील. फुलटॉस सिलिपॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. 9-17. अठरा 15 7-15.
त्याला 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाच बॉल 15 धावाची गरज आहे. चार चेंडू 14 धावा. तीन बॉल 12 धावाची गरज आहे. 3 बॉल 12 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. दोनला 12. एक चेंडू 11 धावांची गरज. फक्त औपचारिकता बाकी. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम या ठिकाणी जिंकली. अर्थात आपण पाहतोय जे हनुमान करण झाडे या टीमनं या ठिकाणी बाजी मारली आहे. करंजाडे संघ आज सामना जिंकला, अभिनंदन. परंतु कुठेच जाऊ नका, कारण करंजाडे संघाला लगेच सामना खेळवायचा आहे.